माळशिरसचे नूतन आमदार उत्तम जानकर आहेत आपल्यासोबत. बऱ्याच वर्षाची इच्छा होती, बराच संघर्ष झाला, अखेर गुलाल उधळला. काय भावना काय? नक्कीच या तालुक्यामध्ये जय आणि पराजयाच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसासाठी संघर्ष करणं, मी गेले अनेक निवडणुका जय पराजय अनेक उन्हाळी पावसाळे खाल्लेले आहेत. कालच्या निवडणुकीमध्ये एक ताकदीचं पद आलं. ह्या पदाचा आनंद तर आहेच, पण हे पद या तालुक्याच्या विकासासाठी वंचित, गोरगरीब, भटके विमुक्त सगळ्यांसाठी हे पद वापरता येतं, ह्याचा अधिक आनंद आहे. दोन्ही ताकद एकत्र असून जे अपेक्षित लीड होतं ते मिळालं नाही. काय कारण आहे त्याच्या मागचं? नाही, मोहिते पाटील कुटुंबसुद्धा प्रामाणिकपणानं सोबत होतं, अतिशय प्रामाणिकपणानं राबले. पण लाडक्या बहिणीमुळं या अंडर करंट होता आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती या तालुक्यासह राज्यातल्या भल्याभल्यांना बसला. त्याचे परिणाम समोर आले आणि अशा पद्धतीचा निकाल येईल हे अपेक्षित नव्हतं. पण त्याही वादळामध्ये उत्तमराव जानकर टिकून राहिला. 4-5 मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांनी जिथं लक्ष घातलं तिथं उमेदवार निवडून आले. लाटेतसुद्धा उमेदवार निवडलेले श्रेय त्यांच्याकडे जात आहे. नाही, नक्कीच मोहिते पाटील कुटुंब असो किंवा आदरणीय पवारसाहेब असो, सगळ्यांचे योगदान त्या ठिकाणी उमेदवार देणं, त्या ठिकाणी तिथली परिस्थिती पाहणं आणि योग्य ठिकाणी योग्य उमेदवार दिल्यामुळं सगळ्या ठिकाणी गणपतरावजी नातो असतील, नारायणाबा पाटील असतील, अभिजित आबा असतील किंवा राजू खरे असतील किंवा या ठिकाणी मी असेन, त्या ठिकाणी या सगळ्यांचं मोहिते पाटील कुटुंबासह या सगळ्यांचं श्रेय आहे. अविरतपणे कार्यकर्त्यांचं श्रेय आहे, सगळ्यांचं श्रेय आहे. काल राम सतपुतेने भाषणात म्हणलं की निधी मिळणार नाही, बदलीसुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार होणार आहे. काय वाटतंय, त्याचा परिणाम होईल? त्यांना उत्तम जानकर माहितीच नाही आणि हा उत्तम जानकर आमदार आहे. या ठिकाणी कसलाही उमेदवार इथं म्हणजे लोखंडाचाही आणला तरी वितळवायची ताकद ह्या उत्तमराव जानकरमध्ये. चांगलं काम करणं, अधिकारी कुणीही असो, अधिकारी काय कुणीही आला म्हणजे काय तो तालुक्याचा विकास अडवू शकतो आणि राम सातपुतेचंच ऐकू शकतो असं होत नाही. उत्तमराव जानकरनं फोन केला किंवा अधिकारी समोर आला, जे योग्य असेल ते करणारच. आणि त्या ठिकाणी सातपुतेला काही वाटत असलं तरी तो बंप काय आणि तो फिरस्ता 4-5 वर्षासाठी मोहिते पाटलांनी त्याला इथे उभं केलं होतं. म्हणून त्या ठिकाणी त्याची अशा पद्धतीची वैफल्यातून वक्तव्य आहेत. संपूर्ण राज्याचा निकाल अनपेक्षित आहे, मात्र उद्या शपथविधी आहे. कोण मुख्यमंत्री होईल असं वाटतं? आता त्या तिन्ही पक्षांची हाणामारी काय कुठंपर्यंत जाते, रक्तबंबाळ होऊन करतायत का एकमेकाची कापडं फाडून करतायत, पण त्यांचा तो विषय आहे. त्या ठिकाणी कोणी व्हावं किंवा कोणाला करावं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. आमच्या बाजूने असते तर त्या ठिकाणी सुप्रियाताई, जयंत पाटील या दोघांपैकी नक्कीच मुख्यमंत्री झाला असता. विशेष प्रेम आहे अजितदादांवर. उपमुख्यमंत्री होतील उद्या कदाचित. काय शुभेच्छा देताल तुमच्या शब्दात? नाही, नक्कीच चांगलं काम करावं त्यांनी आणि सगळ्या तालुक्याला बरोबरीचा हिस्सा द्यावा. आणि त्या ठिकाणी कुणी आमच्या विकासाची दारं किंवा आमच्या तालुक्याचा हिस्सा जर दिला नाही तर त्याचे संघर्ष, त्याचे परिणामसुद्धा त्या ठिकाणी होतील. आज उत्तमराव जानकर तालुक्यामध्ये संघर्ष करत होता, उद्या मंत्रालयामध्ये सुद्धा संघर्षाला कमी पडणार नाही. माळशिरसहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.